नमस्कार. माझे नाव डॉक्टर अपर्णा गजानन अष्टेकर आहे. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोकांवर आधारित स्पर्धेत मी मुंबई इथून सहभागी होत आहे. आज स्पर्धेत सादर करण्यासाठी मी जो श्लोक निवडला आहे तो आहे मला आवडलेला श्लोक क्रमांक 48. या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य साचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्याचा देह सदा देवाच्या कार्यात झिजतो, जो नित्य खऱ्या भावाने रामनाम उच्चारतो, जो सदा स्वधर्माने उत्तम आचरण करतो, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय. अनुराधाताईंचा श्लोक क्रमांक 48चा अर्थ समजविण्याचा व्हिडिओ मी पाहिला आहे. या व्हिडिओमधील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आईने सांगितलेली त्यांची सत्यकथा माझ्या मनाला स्पर्शून गेली. जबाबदार पालकत्वाच्या आपल्या मुलांप्रतीच्या स्वधर्माची जाणीव आपण मनात कायम ठेवून आपल्या मुलांमध्ये माणुसकीच्या स्वधर्माचे बीज पेरले पाहिजे आणि देशभक्तीपर प्रेमाचे खतपाणी वारंवार आपण घालत राहायला हवे, म्हणजे देशसेवेचा अंकुर त्यातून फुलायला वेळ लागत नाही. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने आपल्या लहानग्या बाळास देखील आपल्यापासून दूर ठेवत धीरोदात्तपणे देशसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. त्याबद्दल राणे कुटुंबियांना मानाचा मुजरा. ह्या श्लोकाचा मला गवसलेला अर्थ असा वाटतो की आपल्या प्रत्येकाचे जगणे हे एकमेकांवर आधारित म्हणजे परस्परावलंबी असते. समाजात जगताना माणसाला इतर माणसांची, निसर्गाची आणि विविध घटकांची सतत गरज असते. कोणतीही व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र किंवा स्वयंपूर्ण असूच शकत नाही. आपल्या वर्तणुकीतून आपण या जगाचा समतोल साधण्यास मदत केली पाहिजे. यज्ञामध्ये ज्याप्रमाणे समिधांची आहुती घालत, देवांचे मंत्र म्हणत अग्नीला सतत प्रज्वलित ठेवले जाते, त्याप्रमाणेच आपण देखील आपले जगणे ठेवले पाहिजे. प्रत्येकाने आपला स्वधर्म म्हणजेच आपले या जगाचा समतोल सांभाळण्याप्रती असलेले कर्तव्य जाणून घेत देव नावाच्या विश्वाचा पसारा शिस्तबद्धपणे सांभाळणाऱ्या विश्वशक्तीला सदोदित स्मरत आपल्या जीवन यज्ञाचे अविरत पालन केले पाहिजे. सूर्यप्रकाश, नद्या, डोंगर, पाऊस, सागर, वृक्षवल्ली, वनचर आणि इतर सारे कैक घटक ह्या समतोल साधण्यासाठी सदैव सज्ज असतातच. निसर्गामध्ये या साऱ्या घटकांचा समतोल असल्यामुळे आपल्या विश्वामध्ये सुनियंत्रितपणा आहे. या निसर्गाचे आपल्या मानवजातीवरील हे ऋण लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या परीने आपला स्वधर्म लक्षात ठेवत निसर्गाचे रक्षण जतन केले पाहिजे आणि अशा रीतीने रामदास स्वामींना अभिप्रेत असलेला सर्वोत्तमाचा दास म्हणवून घेण्यास मग आपण लायक ठरू शकतो असे मला वाटते. या संबंधीची माझी स्वरचित एक कविता मी इथे प्रस्तुत करू इच्छिते. माझ्या कवितेचे नाव आहे जीवन यज्ञ. यज्ञ म्हणजे स्वार्थत्याग, यज्ञ म्हणजे सर्वस्वाचं अर्पण, यज्ञ म्हणजे परित्याग, यज्ञ म्हणजे सर्वावर तर्पण. यज्ञावरती असते निर्भर विश्वाचे ह्या चक्रभ्रमण, देण्यावरती ठेवीत भर करते नियती मार्गक्रमण. सूर्य देतो उष्णता व प्रकाश, ढग देतात सावलीनी पाऊस, देतो पर्जन्य जल आणि वृक्ष संपदा, तर वृक्ष देती प्राणवायूंनी जीवनरस. नदी अर्पिते सुमधुर जल सागरी, दडवितो सागर जलचरा उदरी. जीवनाचे आधार असती वन्यचर, सृष्टी साखळीचे सारेच हे खरे प्रभारी. प्रत्येक जीव उचलित स्वधर्माचा भार, देत असे सृष्टीचक्रास त्या आकार. केला जीवन यज्ञाचा साऱ्यांनी या स्वीकार, निसर्ग तत्वाचा तर आहे हाच एक मूलाधार. मानव जातीचा मात्र कणभर तरी आहे का लागला यामध्ये हातभार, की बेताल त्याच्या वर्तणुकीचा आहे झाला भुईलाच भार. अपरिमित वृक्ष तोडीने प्राणवायू खंगला, सांडपाण्याने नदीचा चेहरा मोहराच बदलला. रासायनिक तेल तवंगाने सागर काळवंडला, विकासाच्या नावावर मानवाने निसर्गालाच बदलवला. स्वधर्माचे महत्त्व आज पूर्णत्वाने आहे तो विसरला, स्वकर्तव्याची जाणीव धुडकावत आहे तो निघाला. स्वजीवनाचा यज्ञ करण्याची महत्ता विसरला, साऱ्या सृष्टीचा समतोलच आहे त्याने बिघडवला. प्रसिद्ध आहे ज्ञानेशाची ओवी देखील एक, म्हणून स्वधर्मू जो सांडिल तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हरिल
सर्वस्व तयांचे. याच तव तरी मानवा जागा का रे तू होशील, जागा का रे तू होशील. वेळ अजूनही गेली नाही. निसर्ग मुक्त हस्ते यज्ञ त्याचा निभावत आहे. तूही आजपासून पेटव ज्योत तुझ्या स्वधर्माची. निसर्ग कधीची तुझ्या साथीची वाट पाहत आहे. निसर्ग कधीची तुझ्या साथीची वाट पाहत आहे. धन्यवाद.